हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा हा व्लॉग जरा स्पेशल असणार आहे, कारण आज एक स्पेशल एंट्री आहे आणि ती म्हणजे माझी आई. तर आम्ही दोघंही मिळून दरवर्षीप्रमाणे घरी मसाला बनवणार आहोत. सो मी आणि ती म्हणून आमटीचा मसाला बनवणार आहोत. म्हणजे गोव्यात जर कोणाला माहिती नसेल आमटी हा काय प्रकार आहे, जसं आपण डाळ वगैरे करतो तसंच एक प्रकार आमटी हा नावाचा प्रकार गोव्यात होतो. आणि त्याच्यात एक बेसिक ती जास्त अशी तिखट वगैरे नसते. सो त्याच्यात आम्ही दररोज गरम मसाला घालत नाही. सो त्याच्यासाठी एक वेगळा आमटीचा मसाला म्हणून बनवला जातो आणि तो आम्ही घरीच बनवतो. सो आम्ही आता तो बनवणार आहोत. तर बेसिक काय काय केलं आम्ही आधी ते सांगतो तुम्हाला. मी सगळं इन डिटेल पूर्ण रेसिपी कशी करायची आणि काय काय इन्ग्रेडियंट्स लागणार हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर काल जाऊन आम्ही सगळ्या मसाल्याचं सगळं सामान वगैरे आणलं आणि आज आम्ही सकाळी मस्त उन्हात ते सुकत घातलं. पण या पावसाला फक्त आणि फक्त आमचा तो मसाला आम्ही सुकत घातला आहे, तो भिजवायचा होता म्हणून तो आला, 2 सेकंद पडला, अख्खंच थोडंसं सगळ्या मसाल्यानं आंघोळ घातली आणि तो गेला. मग मी आणि आईने बसून त्यांना सगळ्यांना बाजूला काढलं, त्यांना नीट परत थांबलो तिथे. मग आई माझी राखण करायला बसली आणि हे सगळं करून त्यानंतर काही वेळाने त्या बऱ्याच जशा गरम झाल्या तसं त्याला आम्ही घेऊन खाली आलो. त्यानंतर तिने काय काय केलं आहे त्याची पुढली प्रोसेस ती स्वतः किंवा मी दोघांपैकी एक कोणतरी तुम्हाला सांगू. सो हॅलो, ही माझी आई. हाय. तो आम्ही आता दोघंही मिळून तो मसाला बनवणार आहोत. तर आम्ही सगळं इन्ग्रेडियंट्स काय काय लागणार ते काढून ठेवले, ते तुम्हाला दाखवते. या बेडग्या मिरच्या आहेत, या 200 ग्रॅम आहेत. या गोवन गावठी मिरच्या आहेत, या 200 ग्रॅम आहेत. आणि या काश्मीरी मिरच्या आहेत, या 100 ग्रॅम आहेत. मग त्यानंतर या कोथिंबिरी सुक्या या पाव किलो आहेत, म्हणजे 250 ग्रॅम. आणि हे पसाभर जिरं घेतलंय. आणि पसाभर जिरं म्हणजे आम्ही जवळजवळ त्याचं मोजून घेतलं तर ते 30 ग्रॅम्स पर्यंत होतं. सो तुम्ही तसं घेऊ शकता. आणि ही हळकुंड आहे, ही 7 आहेत. लहान आहेत त्यामुळे 7 आहेत, मोठी असतील तर 6 घ्यायची. हा एक हिंगाचा खडा घेतलाय. ओके, हे आता हे सगळं पूर्ण सामान आहे. आता याचं काय करायचं पुढे? हे सगळं सामान वेगळं वेगळं तेलात थोडंसं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर गिरणीवर दळून आणणार आहोत. हॅलो, तर आम्ही सगळ्यात पहिली जी हळकुंड घेतलेली ती अशी बारीक कुटून घेतलेली आहे, जेणेकरून ती भाजणं खूप सोपं होईल. आणि आता आम्ही एक एक गोष्ट भाजायला सुरुवात करतो. आम्ही तेल घातलंय आणि त्याच्यात हे हिंगाचे तुकडे केले आणि ते भाजायला सुरुवात केली. तर मला एक सांग, सगळ्यात पहिली आपण हिंगच का भाजला? छोटे जिन्नस ज्याला गरमपणा कमी लागतो त्या आधी भाजायचे. ओके, म्हणजे सगळ्यात पहिली छोटे जे काही जिन्नस आहेत म्हणजे हिंग असेल, हळद असेल किंवा जिरं असेल हे आधी भाजून घ्यायचं आणि त्यानंतर मोहरी आणि मिरच्यांच्या वाटेला जायचं. मोहरी नाही, कोथिंबीर. हा सॉरी, कोथिंबीरी भाजायच्या व लास्ट मिरच्या भाजायच्या. ओके, पुन्हा थोडंसं तेल घालायचं आणि त्यानंतर आता आम्ही जिरं भाजून घेणार आहोत. म्हणजे जे काही तुम्ही भाजणार त्याच्या आधी थोडं थोडं एक एक थेंबभर असं तेल घालून घ्यायचं आणि मग त्या तेलावर या सगळ्या गोष्टी परतून घ्यायच्या. भाजून झाल्यानंतर आम्ही त्यांना असं थोडा वेळ कागदावर कुठले न्यूजपेपर किंवा काही कोणताही कागद घालायचा आणि ते थंड होण्यासाठी त्यांना ठेवून द्यायचं. भाजताना असं थोडं मोठं मीठ घातलंय मी याच्यात, म्हणजे ठसका लागत नाही आणि मग खोकला येत नाही. खोकला पण येत नाही. थोडंसं मीठ घालायचं. तर अशा प्रकारे आमचा हा पूर्णपणे मसाला भाजून झाला आहे आणि नंतर तो एकत्र करून जसा थंड झाल्यानंतर मग आम्ही एकत्र करणार आणि तो दळायला देणार. तर भरपूर खोकला, भरपूर घाम असं सगळं काढून आमचा मसाला भाजून तयार आहे. आता तो आज
थंड झाला की आम्ही तो आज किंवा उद्यापर्यंत आम्ही तो गिरणीवर दळायला देणार. आणि त्यानंतर या वर्षीचं एक मोठं काम झालेलं आहे ते म्हणजे मसाला करणे. सो हिअर वी कम टू एन एंड टू दिस व्लॉग. तर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. अजून काही आम्ही दोघांनी म्हणजे मी माझ्या आईबरोबर अशा काही व्हिडिओज कराव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की मला सजेस्ट करा. असा खाट पूर्ण घरभर पसरलेला आहे. खोकली येत राहते कारण मी मिरच्या जेव्हा भाजतो तर त्यामुळे तो तसा होतो. सो सी यू इन माय नेक्स्ट व्लॉग. टिल देन बाय. लव यू.